कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे ही भावना या मुलीला का घेऊन आली आहे? मलाही काहीच कळत नाही। अरे का म्हणजे काय हो? तिला धीर द्यायला, तिची समजूत काढायला आणला असेल ना तिला इथे। अगो पण समजूत काढायला असं कुणालाही घरी घेऊन यायचं? भावना तू या मुलीला का घेऊन आलीस? आजपासून आनंदी माझ्या बरोबर इथेच राहते। काय? अगो तुझ्या बरोबर म्हणजे या बाबतीत तुला आमची मतं विचारात घेणं योग्य नाही वाटलं? भावनाताई, अगं तुझं अजून लग्न झालेलं नाही, त्यात आता ही मुलगी तुझ्या सोबत राहील म्हणजे काय होणार आहे तुला? माझं याबद्दल आई बाबांशी बोलणं झालंय आणि आनंदींनी इथे माझ्या सोबत राहणं आई बाबांना मान्य आहे। अगो आई बाबा लाख म्हणतील, पण तुला अक्कल नाहीये का? अगं तुझ्या पत्रिकेत दोष आहे भावना, आणि अशा वेळेला जर तू या मुलीला गळ्यात मारून घेतलं तर लग्न कोण करणार? अगं मंगल, अगं तुझ्या जेबेला काही हाड? अगं एक बाई असून तू असं म्हणतेस? कमाल आहे तुझी। म्हणजे आयुष्यभर आई बाबांनी या व्यंकीला पोसलं आणि आता तू हिला पोस, म्हणजे आपलं घर नाही धर्मशाळा आहे, धर्मशाळा। संतोष, अरे पोरे, अरे तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? त्या बिचारे पोरीकडे बघ। अरे आज वडील गेलेत तिचे, आज श्रीकांतराव आणि भावनाचं लग्न होणार होतं। ती पोर या आशेवर होती की आज भावना आई म्हणून तिच्या घरात येणार। ते तर झालं नाही, पण तिचे वडील आणि आजी दोघंही गेले। तरी आता एकच नातं आहे ना तिच्या दृष्टीने, तिची भावना आहे। आणि तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे ना, भावना आणि आनंदीमध्ये आई मुलीचं नातं तर आधीच तयार झालं। परिस्थितीने लग्न झालं नाही आज, पण त्या दोघींचं नातं तर खरंय। तुम्हाला कळतंय का? त्या दोघींवर दुःखाचा डोंगर कोसळलाय रे। कदाचित एकत्र राहतील तर त्या दोघींना एकमेकांचा आधार होईल, या दुःखाला सामोरं जायला, यातून बाहेर पडायला एकमेकांची मदत होईल। तुमच्या बाबांनी आणि मी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच तिच्या निर्णयाला होकार दिला। तुम्ही भावनाला काही बोलू नका रे, भावनाला काही बोलू नका। भावना आहे तर रडू नकोस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।